19व्या शतकातले एक महान संत श्री स्वामी समर्थ, एक असं नाव ज्याचं अस्तित्व आजही लाखो लोकांना जाणवतं. पण त्यांच्या आयुष्याशी जोडलेली अशी काही रहस्य आहेत जी आपल्याला थक्क करून सोडतात. चला आज त्यापैकीच काही रहस्यांचा उलगडा करूया. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकले की कसे एकदम धीर येतो नाही का? हे फक्त शब्द नाहीत, तर लाखो भक्तांसाठी एक भक्कम आश्वासन आहे, एक संरक्षण कवच आहे. स्वामींनी दिलेलं हे वचन आजही अनेकांच्या श्रद्धेचा मोठा आधार आहे. पण आपण कधी असा विचार केलाय का की श्री स्वामी समर्थ हे खरंच त्यांचं नाव आहे, की या नावाच्या मागे काहीतरी खूप मोठं, खूप खोल असं रहस्य दडलंय? आज आपण याच रहस्याच्या मुळाशी जाणार आहोत. तर सगळ्यात पहिलं रहस्य आहे मंत्राचं. कारण श्री स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, तर त्याच्याही खूप पलीकडे त्याचा एक मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. याला षडाक्षरी मंत्र असं म्हणतात. म्हणजे बघा, श्री स्वामी समर्थ ही 6 अक्षरं मिळून तयार झालेला हा एक शक्तिशाली बीज मंत्र आहे, अगदी ओम नमः शिवाय सारखाच. म्हणजे हे त्यांचं नाव नसून एक अशी वैश्विक शक्ती आहे जी या मंत्रात सामावलेली आहे. आणि गंमत म्हणजे याचा संबंध थेट आपल्या श्वासाशी जोडलेला आहे. जेव्हा हा मंत्र जप श्वासावर लक्ष केंद्रित करून केला जातो तेव्हा आपोआप आपलं मन शुद्ध होतं आणि आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो. ही एक प्रकारे योगाभ्यासासारखीच साधना आहे. आता हे तर झालं नावाचं रहस्य. पण आता आपण वळूया दुसऱ्या आणि खरं सांगायचं तर अजूनच चकित करणाऱ्या रहस्याकडे. ते म्हणजे स्वामींचं खरं स्वरूप. असं मानलं जातं की स्वामी समर्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द महान संत श्री नृसिंह सरस्वती होते. विचार करा, इसवी सन 1459 मध्ये ते कर्दळी वनात गुप्त झाले आणि त्यानंतर तब्बल 300 वर्ष समाधी अवस्थेत कठोर तपश्चर्या करून 1856 मध्ये पुन्हा प्रकट झाले. आणि त्यांच्या प्रकट होण्याची गोष्ट तर एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी आहे. एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून एका वारुळावर पडली आणि काय आश्चर्य, त्यातून रक्ताची धार वाहू लागली आणि मग त्या वारुळातून एक आजानुबाहू तेजस्वी योगी बाहेर आले. तेच होते आपले स्वामी समर्थ. प्रगट झाल्यानंतर स्वामींनी पुढची 22 वर्ष अक्कलकोटमध्ये काढली आणि हे ठिकाण त्यांच्या कार्याचं, त्यांच्या लीलांचं केंद्र बनलं. हो, तब्बल 22 वर्ष. 1856 मध्ये अक्कलकोटला आल्यापासून ते 1878 मध्ये महासमाधी घेईपर्यंत. ह्याच काळात त्यांची कीर्ती, त्यांचं महात्म्य सगळीकडे पसरलं. या काळात अक्षरशः सर्व स्तरांतले लोक, गरीब श्रीमंत सगळेच त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी अक्कलकोटला येऊ लागले आणि स्वामींनी अनेकांना योग्य मार्ग दाखवला. बरं, मग त्यांची शिकवण काय होती आणि त्यांचे चमत्कार, ज्यांच्या कथा आजही आपण ऐकतो, त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. त्यांची शिकवण एकदम सरळ, सोपी आणि वैश्विक होती. काय म्हणाले ते? सर्व धर्म समान आहेत. जातपात, धर्मभेद अजिबात मानू नका. गरिबांना, गरजूंना मदत करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मूर्तीपूजा हे शेवटचं ध्येय नाहीये. खरं ध्येय आहे परमात्म्याची प्राप्ती. त्यांच्या सवयी तर अगदीच विलक्षण होत्या. विचार करा, कधीकधी ते एकाच वेळी 600-700 भाकऱ्या खायचे, तर कधीकधी चक्क महिना काहीच खायचं नाहीत. यातून काय दिसतं? तर त्यांचं जगाच्या पलीकडे असणं, सांसारिक गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त असणं. आणि आता एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट, श्री स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा यांच्यातलं साम्य हे खूपच आश्चर्यकारक आहे. दोघांची शिकवण जवळजवळ सारखी. दोघांसाठीही गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आणि दोघांनीही देह सोडताना आपल्या भक्तांना वचन दिलं की मी कायम तुमच्या पाठीशी आहे. एवढंच नाही, तर स्वतः स्वामींनी महासमाधीच्या आधी आपल्या एका शिष्याला स्पष्ट सांगितलं होतं की ते भविष्यात शिर्डीत राहतील. आता हा थेट साईबाबांकडे केलेला इशाराच मानला जातो. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, त्यांच्या त्या कालातीत वचनाकडे, जे आजही करोडो लोकांना जगण्याची शक्ती देतं. तो दिवस होता चैत्रवद्य 13 शके 1800, म्हणजे इंग्रजी तारखेनुसार 30 एप्रिल 1878. या दिवशी स्वामींनी अक्कलकोटमध्ये आपल्या भौतिक देहाचा त्याग केला. पण जाताना ते जे बोलले ते शब्द अजरामर झाले. ते म्हणाले, हम गया नहीं, जिंदा है. म्हणजे मी गेलो नाहीये, मी जिवंत आहे. हे वाक्य म्हणजे त्यांच्या भक्तांच्या श्रद्धेचा जणू काही पायाच आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? देह सोडूनही पाठीशी असणं म्हणजे नेमकं काय असतं? एका शक्तीचं, एका चेतनेचं अस्तित्व कसं असू शकतं? हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे, नाही का?